हाय हॅलो नमस्कार. आज जरा थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलूयात आणि स्टोरीला एक दोन कमेंटही होत्या त्या विषयावरतीही बोलूयात. तर तृषा घरात आल्यापासून आमचा दोघांचाही पूर्ण टाईम आहे ना तिच्यामध्येच जातो. माझा स्पेशली दिवस कुठे निघून जातो तिच्यामध्ये दिवस रात्र हे कळतच नाही. छानपैकी खेळते, तिचं बोलणं, तिची बडबड, आता या सगळ्या गोष्टींची सवय होऊन गेली. आणि होळीच्या टायमिंगला मी स्टोरी टाकलेली तिची, तर तिने पूर्ण ओटा घाण केलेला, कलर खेळत होती, पाणी खेळत होती, तिचे जे टॉईज होते, भांडे होते तेही तिने कलरनी भरवले होते. पूर्ण ओटा असा चिकचिका करून टाकला होता. तर मला एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की हवं ते करू देता का तुम्ही तिला थोडंसं ओरडत जा असं तसं. तर लहान लेकरू, तिचं बालपण आपण ओरडून वगैरे कशाला हिरावून घ्यायचं. तर मी तिला स्पेशली हवं ते करू देते, फक्त काय चांगलं काय वाईट हे वेळोवेळी तिला सांगत असतो आम्ही दोघेही. पण तिला मारणं हाणणं किंवा मग जास्त तिला नाही नाही हेच नाही करू तेच नाही करू या कोणत्याच गोष्टी आम्ही तिला टोकत नाही. फक्त जे करायचंय ते करू द्यायचं. आणि आजची स्पेशल गोष्ट म्हणजे की तिची हेअर केअर रुटीन जर तुम्हाला बघायचं असेल, तृषाचे हेअर तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतातच आहे, तर काय अप्लाय करतो आम्ही तिच्या केसांना, कसं करतो ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर मला या ब्लॉगला नक्की कमेंट करा. आणि लेकरं येते ते कुटाने करणारच, मस्ती करणारच, त्याच्यामुळे जे हवं ते करू द्या तुम्ही त्यांना. त्यांच्यासोबत आपणही आपलं बालपण पुन्हा नव्याने जगतो. तर असंच काहीसं आम्ही तृषाला वाढवतोय की कर तुला हवं ते कर, पण चांगलं वाईट तिला सांगत राहतो. चलो बाय बाय.